उद्या आपण संध्याकाळी 4 वाजता दुपारी 4 वाजता पुणे काउन्सिल हॉल या ठिकाणी मॉकड्रिल ठेवणार आहोत. ते कशा पद्धतीने असणार आहे तेही आम्ही सांगू. याच्याशिवाय ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा मॉकड्रिल झाली पाहिजे. जे आपले टाउन्स आहेत त्या ठिकाणी सुद्धा मॉकड्रिल झाली पाहिजे. त्याच्या अनुषंगाने आपण पुणे सिटीच्या शिवाय तलेगाव नगर परिषद आणि मुळशी पंचायत समिती त्या ठिकाणी सुद्धा हा मॉकड्रिल ठेवलेली आहे. मॉकड्रिलमध्ये वेगवेगळे विभागाचं कोऑर्डिनेशन असणार आहे. त्याच्यामध्ये NDRF, आर्मी, डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन, PMC, PCMC, पोलीस डिपार्टमेंट, फायर ब्रिगेड डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, NDRF असे सर्व विभागाचा समावेश असणार आहे. याचा उद्देश असा आहे की जर समजा की पुढे वॉर चालू झाला तर त्या पार्श्वभूमीवर जे सिव्हिल डिफेन्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचे स्पेशली जे टाउन्स आहे किंवा सिटीज आहे किंवा डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी तयारी असली पाहिजे. तर त्या धर्तीवर आपण हा सर्व तयारी करत आहोत. याचा प्रारूप अशा पद्धतीने असणार आहे की आपण उद्या 4 वाजता दुपारी 4 वाजता 1600 आवर्स त्यावेळी या 3 ठिकाणी मॉकड्रिल करणार आहोत. त्याच्यामध्ये हा पद्धतीने असणार आहे की सायरन वाजवला जाईल. सायरनचा अर्थ असा आहे की बॉम्बिंग असू शकते, म्हणजे बॉम्बिंग असणार आहे. तर त्याच्या अनुषंगाने सायरन वाजवला जाईल आणि त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत जे सायरन ज्यांना ऐकायला येतील त्याने काही काय म्हणतो आपण काही सेफ्टी घेणे आवश्यक आहे तर ते सेफ्टी घेतील. आणि ज्या लोकांनी सायरन ऐकायला आला नाही आणि जे काही बिल्डिंगमध्ये अडकले किंवा काही अपघात झाला किंवा आग लागली तर त्या तशी परिस्थितीमध्ये काय पद्धतीने लोकांना इव्हॅक्युएट करायची आहे. फायर ब्रिगेड, हेल्थ डिपार्टमेंट त्याने कशा पद्धतीने कोऑर्डिनेट करून घ्यायची आहे. जे आर्मीचे व्हॉलंटियर्स असणार, आर्मीचे लोक असणार, NDRFचे लोक असणार, त्याने काही पद्धतीने ज्या बिल्डिंगमध्ये जे आपण बिल्डिंग आयडेंटिफाय केली आहे त्याच्यामध्ये अडकलेले लोकांना कशा पद्धतीने बाहेर काढायचे आहे, त्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचे आहे, ते सर्व मॉकड्रिल असणार आहे. त्याच्यामध्ये सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू लागणारे जे वेगवेगळे साहित्य आहे त्याचा कशा पद्धतीने वापर असणार आहे. फायर ब्रिगेड कशा पद्धतीने मुवमेंट करतील, आपले जे ॲम्ब्युलन्सेस आहेत ते कशा पद्धतीने मोबिलाईज करतील आणि जे लोक अनफॉर्च्युनेटली त्याच्यामध्ये अडकले त्यांना कशा पद्धतीने आपल्याला तत्काळ मदत देऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचून आणि त्यांना इलाज द्यायचे, हा सर्व मॉकड्रिल याच्यामध्ये असणार आहे. मॉकड्रिलचा उद्देश असा आहे की लोकांपर्यंत आपण माहिती पोहोचू की जर उद्या आपला काही युद्ध झाला तर त्या परिस्थितीमध्ये आपले नागरिक जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने काय काळजी घेण्याची आवश्यकता आहे तर ते अवेअरनेस करण्याकरिता आपण हा मॉकड्रिल ठेवत आहोत. याच्यामध्ये यंत्रणासोबत आपली जे प्रशासकीय यंत्रणा आहे किंवा आर्मी किंवा एअरफोर्स आहे त्याच्यासोबत कॉलेज स्टुडंट यांना आपण महत्त्वाने घेतो आहे. त्याच्याद्वारे आपण हा जे ड्रिलच्या बद्दल माहिती आहे तो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तर त्या ठिकाणचे काउन्सिल हॉलचे जवळचे लोक त्याच्यामध्ये भाग घेतील, प्लस जे काही कॉलेजेसचे विद्यार्थी जे आहेत ते याच्यामध्ये भाग घेणार आहेत. तर अशा पद्धतीने संपूर्ण प्रारूप असणार आहेत. याच्याद्वारे आपण लोकांमध्ये एक जनजागृती करण्याचाही प्रयत्न करतो आहे की जर उद्या युद्ध झाला तर काय काय काळजी घेणे आवश्यक आहे. समजा की सायरन वाजला, आपले पुणे जिल्ह्यामध्ये पुणे हा डिफेन्स कॅन्टोन्मेंटचा टाऊन असल्यामुळे संपूर्ण पुण्यामध्ये जवळपास 75 ठिकाणी सायरन आहे आपल्याकडे ऑलरेडी. आणि त्या ठिकाणी आज सिव्हिल डिफेन्स एस्टेटने त्याचे व्हॉलंटियर्स पाठवून त्याची चेकिंग केलेली आहे. तर जेव्हा ही सायरन वाजेल तेव्हा लोकांनी जे आहे ते त्याच्या स्वतःच्या स्तरावर जे सेफ्टी शेल्टर आहे ते घेणे आवश्यक, किंवा गाडीमध्ये असेल तर ते गाडी बाजूला लावून एक सिक्युअर प्लेस त्या ठिकाणी जाणे, अशा प्रकारची बरीचशी गोष्टी आपण येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहोत. उद्या हा पहिला आपला मॉकड्रिल असणार आहे शासनाच्या डायरेक्शनप्रमाणे. त्याच्यानंतर जसं जसं पद्धतीने डायरेक्शन येत येतील त्याच्या पद्धतीने आपण आणखीन जे काही ड्रिल आहे किंवा जे काही ॲक्टिव्हिटीज आहे ते आपण करत राहू.